नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण मस्त कुरकुरीत आणि खमंग असा उपवासाचा डोसा कशा पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत। तर यामध्ये कुठलंही इनो सोडा काहीही न वापरता आपण हा डोसा तयार करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भगर घेतलेली आहे, किंवा त्याला काही ठिकाणी वरईचा तांदूळ किंवा उपवासाचा तांदूळ देखील म्हणतात, तर तो घ्यायचा आहे। आणि नंतर पाव वाटी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि हे साहित्य आपल्याला मिक्सरमधून छान असं फिरून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे साहित्य वाटून घेतल्यानंतर आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करूया आणि यामध्ये आता आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। तर पाणी एकदम जास्त ॲड करू नका, जसं लागेल तसं तसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला हे पाणी यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आणि विस्करच्या साहाय्याने असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी साधारण अर्धी वाटी इथे पाणी घेतलेलं होतं, अर्धा कप पाणी घेतलेलं होतं आणि त्यातलं अर्धं पाणी मी टाकलेलं आहे। व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण। तर तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते। तर हे पहा, अशा पद्धतीचं हे आपलं डोस्याचं बॅटर तयार झालेलं आहे। तर ज्याप्रमाणे आपण तांदळाचे डोसे करतो त्याच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। मला थोडंसं हे बॅटर घट्ट वाटते म्हणून आणखी मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। तर परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर अतिशय छान कुरकुरीत असे याचे डोसे तयार होतात। तर यावरती आता झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे मिश्रण रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत, मस्त आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर आता आपण 1 ते 2 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर डोस्यांना छान असा सोनेरी रंग यावा यासाठी मी यामध्ये 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे देखील आपल्याला व्यवस्थित या मिश्रणासोबत एकजीव करून घ्यायचं आहे। तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण डोसे तयार करायला घेऊयात। तर अगदी फास्ट गॅसवरती मी तवा छान असा कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला पाणी शिंपडून एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरच्या साहाय्याने आपल्याला तवा पुसून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला साधारण 1 चमचाभर, व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला डोस्याचं बॅटर टाकून डोसा करून घ्यायचा आहे। तर डोसाचं बॅटर आपल्याला तव्यावरती फिरवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मस्त हा डोसा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला हा डोसा तयार झालेला आहे आणि साधारण अर्धा ते 1 मिनिट हा डोसा आपल्याला न पलटता असाच ठेवायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता डोसा हा आपोआप तव्यापासून वेगळा झालेला आहे आणि मस्त कुरकुरीत असा हा डोसा दिसत आहे आणि रंग देखील फार अप्रतिम आलेला आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे डोसे देखील इथे करून घेत आहे। तर अगदी तुम्ही 10 मिनिटात हे डोसे तयार करू शकता। तर कुठलंही आपल्याला इथे साहित्य रात्रभर भिजवण्याची गरज नाही, अगदी इन्स्टंट। तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही हा पोटभरीचा पदार्थ नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करू शकता, खायला देखील अप्रतिम लागतो। तर यासोबत तुम्ही उपवासाची बटाट्याची भाजी किंवा उपवासाची चटणी देखील खाऊ शकता। तुम्हाला आजची ही डोस्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।